बऱ्याचशा ठिकाणी आता ऊस तुटून गेलेला आहे। आता ऊस तुटून कारखान्याला गेल्यानंतर आपल्याला त्या प्लॉटवर जर खोडवा घ्यायचा असेल तर खोडवा घेत असताना नेमकं काय करणं गरजेचं आहे, अशी कोणती 3 ते 4 कामं आहेत जी तुम्हाला त्यानंतर करणं ही खूप आवश्यक आहेत आणि ती केल्यामुळं आपल्याला त्यानंतरच्या खोडवा पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे उत्पन्न घेता येतं। तर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ऊस तोडणीनंतर बऱ्याचदा सुरुवातीला त्या ऊसामधली जी पाचट आहे तर ती कुजवली जाते। ती कुजवणं अत्यंत चांगलं आहे, त्यावर आपण नंतर बोलूच। परंतु आता ह्या प्लॉटमध्ये जर आपण बघितलं, ऊस तुटून गेल्यानंतर इथली जी पाचट आहे तर ती जाळून टाकण्यात आली आहे। पण ह्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करणं गरजेचं असतं आणि ते म्हणजे बुडके छाटणं। म्हणजे काय की ज्यावेळेस आपला ऊस कट केला जातो तर तो जमिनीपासून साधारण खूप उंचीवरून किंवा काही ऊस जमिनीलगत सुद्धा कट केला जातो, काही बुडके जे असतात तर ते उंच राहिलेले असतात। हे उंच राहिलेले बुडके आपल्याला जमिनीलगत छाटून घ्यायचे आहेत। हे छाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जर तुमच्या त्या ऊसामध्ये लाल कूज असेल किंवा कुठले बुरशीजन्य रोग असतील, मुळांलगत लागलेले बुरशीजन्य रोग असतील तर हे रोग कंट्रोलमध्ये आले पाहिजेत। त्यासोबतच त्या तिथं जर हुमणी, वाळवी अशा भरपूर साऱ्या किडींचा जर प्रादुर्भाव खालून झालेला असेल किंवा तुमची खोडकीड, कांडीकीड, शेंडेकीड ह्या किडींचे कोष जर तुमच्या शेतामध्ये प्रेझेंट असतील तर ते मारण्यासाठी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या अवस्था असतील त्या मारण्यासाठी आपल्याला त्या शेतामध्ये पहिली अळवणी हे करणं खूप गरजेचं आहे। तर ती कशाची केली गेली पाहिजे, तर यामध्ये आपल्याला मेटालॅक्सिल प्लस मँकोझेब हा घटक असलेला तेज ॲग्रोटेकचा मोटामॅन हा प्रोडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे। याची अळवणी केल्यामुळं तुमच्या मुळांना लागलेला मर रोग असेल, लालकूज असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग किंवा इतर बुरशींचे जे स्पोर्स असतात जे जमिनीमध्ये पडून असतात तर ते मारण्याचं हा प्रोडक्ट काम करेल। मग याची अळवणी आपल्याला 500 ग्रॅम पर एकरच्या हिशोबाने करायची। यासोबतच आपल्या पिकामध्ये हुमणी, वाळवी, खोडकीड, कांडीकीड, शेंडेकीड अशा भरपूर साऱ्या किडींचे कोष किंवा आळ्या ह्या जमिनीमध्ये जर असतील तर त्या मारण्यासाठी आपल्याला त्यासोबत क्लोरोपायरिफॉस प्लस लॅम्डासालोथ्रिन हा घटक असलेला क्लोट्रिन 55 हा प्रोडक्ट आपल्याला अळवणीमधून वापरायचा आहे। मग अळवणीमधून वापरत असताना एकरी 500 ml हे प्रमाण जर आपण घेतलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या शेतामधल्या या सगळ्या किडींचा बंदोबस्त हा करता येतो। आता त्यानंतर ज्यावेळेस आपली बुडकी छाटणी झालेली आहे किंवा ऊस आपला तुटून गेलेला आहे तर अशा स्टेजला आपल्याला त्या ऊसामध्ये अजून एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे फवारणी। या फवारणीमध्ये मात्र आपण एक PGR म्हणजेच फुटवा चांगला निघण्यासाठीचं टॉनिक, त्यासोबत एक इन्सेक्टिसाईड जसं तुम्हाला म्हटलं खोडकीड, कांडीकीड, शेंडेकीड ह्या जर त्या किडी बघितलं तर ह्या किडींचे काही ठिकाणी कोष किंवा पतंग किंवा तुमचे अंडी ही बऱ्याचदा आपल्याला तिथं आपल्या पिकावर त्याचे अवशेष बघायला मिळतात। सो ही अंडी, किडी किंवा त्या आळ्या जागेवरच मेल्या पाहिजेत, ह्यासाठी आपल्याला थायमेथॉक्झाम प्लस लॅम्डासालोथ्रिन हा घटक असलेला हे कलर हा प्रोडक्ट आपल्याला त्या फवारणीमध्ये घ्यायचा आहे। त्यासोबतच आता तुमच्या ऊसाला फुटवे खूप गरजेचे असतात, हे फुटवे अतिशय चांगल्या पद्धतीनं लागले पाहिजेत, ह्यासाठी तेज ॲग्रोटेकचा ऑल इन वन हा प्रोडक्ट 20 मिली प्रति पंप ह्या हिशोबाने आपल्याला फवारणीमधून घ्यायचा आहे। त्यासोबतच आपल्या ऊसाचे जे बुडके आपण छाटलेले आहेत त्याची वरची जी बाजू आहे ती पूर्ण ओपन आहे, याच्यातून आतल्या बाजूला लगेचच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। मग तुमची लालकूज असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग तिथून आतमध्ये प्रवेश करू शकतात आणि आपल्या ऊसाच्या खोडव्यामध्ये त्याचं नुकसान झालेलं बघायला मिळू शकतं। म्हणूनच प्रत्येक ठिकाणी ऊस तुटून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची 2 कामं करणं खूप गरजेचं आहे, की एक अळवणी आणि एक फवारणी। तर शेतकरी मित्रांनो, याबद्दल आपली कोणतीही समस्या असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तसेच आपल्याही ऊसाच्या कोणत्याही समस्येसाठी आपल्या ऊसाचा फोटो काढा आणि तेज ॲग्रो ॲपमध्ये कृषी चर्चामध्ये तुम्ही तो टाकू शकता, जिथे तुम्हाला त्या ऊसाबद्दल किंवा त्या पिकाबद्दल त्या किडी आणि रोगांबद्दल अतिशय सखोल माहिती अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला दिली जाईल। यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।